पहिल्या दिवशी मी संभाजी महाराजांच्या विषयी बोललो. त्यानंतर वासुदेव बळवंतांचं स्मरण केलं. शौर्याचा, धैर्याचा, स्वातंत्र्यनिष्ठेचा तोच अंश आणि तीच धग ज्यांच्या अंगी आहे, अशी काही माणसं त्यांच्या नंतर झाली. बदलत्या काळाच्या संदर्भामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा एकदम वेगळ्या प्रकारे अवतीर्ण झालं, असंही दिसून येतं. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्या मालिकेमध्ये शोभून दिसतील असे होते. पण स्वातंत्र्यवीर हे बॅरिस्टर झाले, ते महाकवी होते, प्रतिभावंत होते, अभ्यासक होते, एक महापुरुष होते. त्यांचं व्यक्तिमत्व हे तसं स्वातंत्र्यनिष्ठ महापुरुषाचंच होतं. आधुनिक शिक्षणाचा लाभ झाल्यामुळं आणि विद्या व्यासंग घडल्यामुळं सावरकरांचं व्यक्तिमत्व हे थोडंसं भिन्नत्वानं उठून दिसतं. सावरकरांच्या जीवनामध्ये काही प्रधान निष्ठा होत्या आणि त्या निष्ठा म्हणजे सावरकर. त्या सावरकर म्हणजे काही निष्ठांचा समुच्चय, निष्ठांची प्रणाली, निष्ठांचा आकृतिबंध. या निष्ठा वजा केल्या तर सावरकर मागे राहत नाहीत आणि त्या निष्ठा निस्संदिग्ध होत्या. त्यामधली त्यांची पहिली निष्ठा जी होती ती स्वातंत्र्य निष्ठा, की देशाच्या स्वातंत्र्यासाठी वाटेल ते अग्निदिग्ध करावं, पण स्वातंत्र्य हे संपादन करावं. या भारतामध्ये जो जो कोणी जन्माला आला आहे त्याचा प्रधान धर्म किंवा स्वधर्म स्वातंत्र्य प्राप्ती हाच असू शकतो, अन्य कोणताही नाही. आता ही निष्ठा खरोखर आली कशी? कारण माणसाला उपजत बुद्धीनं हे सगळं समजेल असं नाही. सावरकरांचं वक्तृत्व अमोघ होतं, ते विद्यासंपन्न होते. बालपणीच त्यांनी एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांचं भाषण ऐकल्यानंतर स्तिमित झालेले परीक्षक म्हणाले, हे भाषण आहे उत्तम, पण बहुतेक या मुलाचं ते नसावं. कारण इतक्या लहानपणी इतकं चांगलं भाषण मुलाला कसं काय करता येईल? यावरती सावरकर लगेच म्हणाले, की तुम्ही उद्या ज्ञानेश्वरीचं वाचन सुद्धा थांबवाल, की ज्ञानेश्वरांनी इतक्या लहानपणी हा ग्रंथ लिहिलाच कसा? म्हणजे प्रत्येक माणसाला तुमचं वय प्राप्त होईपर्यंत त्यानं गप्प बसावं आणि त्याचा विकास थांबावा, ही तुम्हा वडीलधाऱ्यांची जी अपेक्षा ती खरं नियतीच्या न्यायाला सोडून आहे, हे त्यांनी तिथेच त्या परीक्षकाला ठणकावलं. म्हणजे कधी कधी मुलं ही परीक्षकावर मात करण्या इतपत बुद्धीनं प्रगल्भ असतात, आजही ती आहेत अशी माझी श्रद्धा आहे. त्या लहानपणापासूनच हा मुलगा तसा थोडासा चलाख आणि चोखंदळही होता, जाणकारही होता आणि फणा वर करावा, फुत्कार करावा, विरोधकाचा परिहार करावा आणि मार्ग शोधित राहावं असं त्यांना नेहमी वाटत असे. महापुरुषांना उद्देश म्हणजे म्हटलं जातं की धबधब्याप्रमाणे वाट कोणाला न विचारता पुढे जात राहणं हा त्यांचा धर्म असतो. तो धर्म सावरकरांच्या जीवनामध्ये दिसतो. मी सावरकरांना पाहिलं होतं, त्यांची भाषणं ऐकली होती. 2-2 लाख लोकांच्या सभेपुढं सावरकरांच्या सारखा गगनभेदी वक्ता कुठल्या पद्धतीनं बोलतो हे मी त्यावेळी ऐकलं होतं. मी कृतार्थ झालो होतो. म्हणजे मराठी भाषेमध्ये असणाऱ्या सामर्थ्याचा प्रत्यय जर कोणा एका व्यक्तीमुळं मला प्रथम आला असेल तर तो स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वामुळं आणि भाषणामुळे. म्हणजे हा भाग्याचा भाग आहे. मी गांधींच्या प्रार्थनेला गेलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्यानं ऐकली होती आणि सावरकरांना पाहिलंही होतं आणि ऐकलंही होतं. आजच्या पिढीच्या वाट्याला या गोष्टी येत नाही, म्हणून गतकालामधल्या काही नामवंतांच्या चरित्रकथा विद्यार्थ्यांना ऐकवण्याचा मोह पडतो, की जे मी डोळ्यांनी पाहिलं आणि बुद्धीनं अभ्यासलं. त्यातला काही भाग जर तुमच्या पर्यंत आला तर कदाचित त्यानं तुम्हाला सुद्धा स्फूर्ती मिळू शकेल. तर ज्या भगूर गावी त्यांचा जन्म झाला ते गाव अजूनही तसं अतिशय लहान आहे. त्यांचा वाडा हा मात्र ऐतिहासिक वाटावा असा आहे. त्या वाड्यामध्ये काही दालनं होती. एका दालनामध्ये ऐतिहासिक काही वस्तू होत्या, पेशव्यांनी दिलेली पालखी होती, ढाल तलवारी होत्या. एका दालनामध्ये सावरकरांच्या वडिलांचं ग्रंथालय होतं. दामोदरपंत सावरकर हे स्वतः विद्याव्यासंगी होते. जुन्या काळचे पंडित म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं पाठांतर विलक्षण होतं. सांपत्तिक स्थिती बरी होती आणि जीवनात हव्यास फारसे नव्हते. त्यामुळं जागेवरती राहून सुद्धा ते सुखानं जगू शकत होते. त्या घरामध्ये ते फिरत असताना, स्नान करीत असताना, नंतर पुन्हा स्नानगृहाच्या बाहेर पडले असताना मुखानं काहीतरी सतत ते गुणगुणत असत, म्हणत असत. त्यांचं पाठांतर फारच मोठं होतं. या पाठांतराचा परिणाम सावरकरांच्यावर झाला. वडील काहीतरी म्हणत असत आणि हा मुलगा ऐकत असे आणि पुन्हा मनाशी गुणगुणत असे. म्हणजे मराठी भाषा ही नादवती आहे, गुणवती आहे, याचा साक्षात्कार बालपणी त्यांना झाला. अर्थात ऐकल्यामुळं कान तयार होत गेला, मनही तसं प्रगल्भ होत गेलं. हा फायदा वडिलांनी
Sample complete. Ready to continue?